नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक विथ केअर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता श्रावण महिना सुरू होत आहे. त्याच्या आधी 4 ऑगस्टला दीपपूजन आहे. म्हणजे आपण सगळेजण दिव्याची पूजा करतो. पण या दिव्याच्या पूजेबरोबरच आपण कणकेचे दिवेही करतो. ठीक, तर आज मी दाखवणार आहे कणकेचे दिवे. चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण. इथले 2 वाट्या कणिक, त्यानंतर रवा, हा बारीक रवा आहे, तेल, थोडंसं मीठ, पाणी आणि गूळ. आता हा जो गूळ आहे ही गुळाची पावडर मी घेतलेली आहे. इथे मी आता जी कणिक आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेते. इथे 2 वाट्या आपण घेतलेली आहे, किंवा तुम्ही जर कपानी घेतलं तर एक सेट करून घ्या. त्यानंतर तो जो गूळ घेतला होता आपण, ते गूळ आणि पाणी याचं मी मिश्रण करून घेतलं आहे. थोडंसा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, पण त्याच्या आधी आपण घालणार आहे चिमूटभर मीठ, त्यानंतर रवा, आता हे जे पाणी आहे हे आपण थोडं थोडं घालणार आहोत. आधी हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने केलं तरी काहीच हरकत नाही. आणि हे आपण थोडं थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला घट्ट अशी कणिक भिजवायची. पुऱ्यांची भिजवतो तशी कणिक भिजवायची आहे. एकदम पाणी नाही घालायचंय गुळाचं. जेवढं या कणकेमध्ये बसेल तेवढंच आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे. जर तुम्ही गुळाचे पावडर गुळाची जर नाही वापरली तर तुम्हाला थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये गूळ विरघळून घ्यावा लागेल. म्हणजे गुळाचे कुठलेही खडे राहता कामा नये. हे पहा, हे असं छान घट्ट असं पीठ आपलं मळून घ्यायचंय आपण. आपल्याला थोडासा जर वाटलं तर आपण थोडासा नंतर सगळ्यात शेवटी तेलाचा हात थोडासा लावणार आहे. अगदी थोडंसं तेल घालायचंय. आपलं पीठ घट्ट मळून झालेलं आहे. पण आता हा जो गोळा आहे हा मी साधारणतः 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे रेस्ट करण्यासाठी. कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातला आहे. हे पहा, हे इतपत घट्ट पाहिजे, म्हणजे मग आपले दिवे छान बनले जातात. 10 मिनिटानंतर आपण ह्याचे दिवे बनवणार आहे. जो आपण कणिक भिजवलेली आहे हा गोळा आपण असा छान मऊ करून घेतलाय. आता आपण ह्याचे छोटे छोटेसे असे गोळे करणार आहे. आणि आता आपण त्याचे दिवे बनवूया. हे पहा, थोडंसं मी हातावरती तेल घेते आणि एकदम मऊ असा गोळा हा करायचा आहे की त्याला कुठेही भेगा नाही दिसल्या पाहिजे. आणि असा हा इकडनं आपण वळवून घ्यायचा आहे वरती. अजून एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. मी एक हा चमचा घेतलाय आणि हे पहा, या चमच्याने मी असं त्या वरती ढकलते. हे पीठ जे आहे हे वरती असं ढकलून घ्यायचं. त्यामुळं अगदी गोलाकार शेप होतो. आणि नंतर इथे थोडासा एक चिमटा काढायचा. हे पहा, आपला छानसा हा एक दिवा तयार झाला. आता आपण दुसरा बनवूया. दुसरा जेव्हा मी बनवते तेव्हा थोडंसं पीठ मी जास्त घेते आणि असा मऊ करून एक लांबट गोळा तयार करणार आहे असा. हे पहा, त्यानंतर इथे मध्ये आम्ही असं थोडं प्रेस करणार आहे. आणि वरचा जो भाग आहे तो वरचा भाग थोडा आतमध्ये असा प्रेस करायचा. आधी वरचा भाग असा गोलाकार करून घ्यायचा
दोन्ही बोटांनी आणि त्याला छान असा दिव्याचा आकार द्यायचा। हे पहा। आणि हा जो खालचा भाग आहे थोडासा जास्त वाटला तर काढून टाकायचा आणि इथे पण आपण असा गोलाकार भाग देणार आहोत। हे पहा, हे पीठ जे आहे हे थोडंसं असं बाहेर ओढायचं आहे। हे बाहेर ओढून घ्यायचं असं, म्हणजे याचा बेस तयार होतो आणि हा दिव्याचा जो आहे हे वरती ओढायचं। हे पहा, आपला हा एक दिवा तयार झाला। हे थोडं एकसारखं करून घ्यायचं याला आणि हे पीठ जे आहे हे बाहेर ओढायचं। जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं डिझाईन करायचंय वगैरे खालच्या पार्टला, तर तुम्ही चमच्याने थोडंसं करू शकता। आणि हा जो भाग आहे तो थोडा खोलगट करायचा आहे आपल्याला। हे पहा, आपला हा सुरेख दिवा तयार झाला। इथे जर तुम्हाला असं चिमटीने हे करायचं असेल तरी करू शकता, नाही तर प्लेन ठेवायचं असेल तरी प्लेन ठेवू शकता। हे पहा, असा आपला हा दुसरा दिवा तयार झाला। आता पुढचा एक दिवा आहे तो आपण तयार करूया। थोडंसं मी हातावर तेल घेते, थोडंसं मळून घ्यायचं। आता ह्याला आपण थोडंसं मोठा करणार आहे आपण हा दिवा। हे पहा, आणि थोडेसे असे 4-5 असे त्याला चिमटे करणार आहे आणि या चमच्याने आपण असा हा खोलगट भाग याला केलेला आहे। हे पहा, हा असा एक दिवा तयार झाला आपला। हे पहा, हा असा आपला छान दिवा तयार झाला। गोळा घेतलाय आणि त्याचा एक दिवा बनवतेय, अगदी साधा बनवतेय हा। हे पहा, इथे मी 4 ठिकाणी असे चिमटे घेतलेले आहेत आणि आपला हा असा छान दिवा तयार झालाय। अगदी छोटासा छानसा दिवा आपला तयार झाला। असे मी बाकीचेही दिवे बनवून घेते। दिवे केलेले आहेत मी, पाणी स्टीमरमध्ये गरम करायला उकळायला ठेवलेले आहे। आता आपण हे सगळे जे दिवे आहेत हे सगळे स्टीम करून घेऊया। हे आपण इथे ठेवून देऊया स्टीम करायला। याच्या खाली मी एक बटर पेपर ठेवलेला आहे, त्यामुळे खाली दिवे चिटकणार नाहीत अजिबात।
हे पहा, आणि थोडं दिव्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे आपल्याला. आता इथे आपले एवढेच दिवे बसतात, तर मी एवढेच दिवे स्टीम करून घेते, वाफवून घेते. एक 10 ते 15 मिनिटं हे दिवे आपण वाफवून घेणार आहे. चला तर मग आपले हे दिवे स्टीम झालेले बघूया आपण. पहा, कलरही खूप सुंदर आलेला आहे, गुळाचा खमंग वास पण येतोय. आता आपण हे दिवे असे काढून घेऊया. हा जो दिवा आहे 3 याचा, हा माझ्या सुनेने उत्तराने बनवलेला आहे. तिच्या आजीने तिला हा शिकवलाय. किती सुंदर बनवलाय बघा. काही जणांकडे हे दिवे बाजरीचे सुद्धा बनवले जातात. बाजरीचे दिवे खूप छान लागतात. तर अशा प्रकारे आपले हे दिवे बनवून झाले. दर शुक्रवारी मी अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.